नमो बुद्धाय जय भीम। मी सतीश कुमार साळुंखे। बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक युवा कार्यकर्ता आणि प्रामुख्याने मुंबई वर्लीमध्ये की सातत्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्याने आपलं योगदान दिलं असे आमचे होतकरू सुशिक्षित सुसंस्कृत असलेले कार्यकर्ते सुबोध महेंद्र जाधव यांचा मृत्यू आकस्मिक मृत्यू दिनांक 20 जुलै 2025 रोजी झाला असून आंबेडकरी चळवळीमधील ही फार मोठी वर्ली विभागामध्ये झालेली हानी आहे। मित्रहो, सुबोध जाधव हा एक सुशिक्षित मुलगा होता आणि तो आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला निगडीत होऊन वर्लीमधील किंवा मुंबईमध्ये जे आंबेडकरी चळवळीचे छोटे मोठे आंदोलन होते त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेत होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो तालुका आहे, कोकणामधील मंडणगड तालुका आहे, त्या मंडणगड तालुक्यामधील मुकाम टाकेडे हे त्यांचं मूळ गाव आणि त्या टाकेड्यामध्ये अनेक आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे गेले बाबासाहेबांच्या पश्चात चळवळीशी निगडीत असलेला तो गाव म्हणून ओळखला जातो आणि त्या गावामध्ये जन्मल्यामुळे आंबेडकरी चळवळीचं बालकडू त्यांना अगदी बालवयामध्ये मिळालं आणि पूर्ण शिक्षण केल्यानंतर या आमच्या सुबोधने जी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची कास पकडून ऐन 31 वर्षाचा हा तरुण 31 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आकस्मिक त्याचं निधन झालेलं आहे। मी सतीश कुमार साळुंखे आणि माझं परिवार रिपब्लिकन सेना मुंबई रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय लोकनेते आनंदराज आंबेडकर आणि दिशा सोशल मीडियाच्या वतीने त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत। तसेच की येत्या 3 ऑगस्ट 2025 रोजी सुबोध महेंद्र जाधव यांचा जलदान विधी आणि शोकसभेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळीतील आणि विशेष म्हणजे त्याच्या सुबोध जाधवच्या कॉलेजमधील जी मित्रमंडळी आहे या सर्वांनी त्यांच्या जलदान विधी आणि शोकसभेला उपस्थित राहायचं आहे। त्यांची जलदान विधी आणि शोकसभा 3 ऑगस्ट 2025 रोजी सुपारक बुद्ध विहार मैत्री अपार्टमेंट नाला सुपारा पश्चिम येथे आहे। कृपया याची नोंद घ्यावी आणि या आमच्या तरुण तडफदार कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी आणि सुबोध जाधवच्या निधनाने झालेले त्यांच्या घरावरती त्यांच्या परिवारामध्ये झालेले नुकसान आहे ह्या हानीमध्ये आम्ही सदैव सहभागी आहोत। जय भीम।